स्थानकात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गैरसोयींबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी रेल्वेला लवकरात लवकर समाधान काढण्याचे निवेदन दिले। त्या अगोदर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शहर प्रमुख सचिन बासरे, शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगावकर उपस्थित होते। रुपेश भोईर यांनी कल्याण रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि स्थानकात गैरसोयींबद्दल प्रत्यक्ष खासदार साहेबांना हकीकत सांगितली। यासोबत कल्याण स्थानक आणि स्थानकाबाहेर नियोजनाबाबी जनतेची होत असलेली गैरसोयी दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासक आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड समवेत पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक नियंत्रण उपशाखाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून एक आढावा बैठक घेण्याची विनंती केली। त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखेतर्फे रुपेश चंद्रकांत भोईर यांनी एकूण 12 मुद्दे समोर ठेवले आहेत। त्यात मुख्य म्हणजे रेल्वे परिसरात रिक्षातळ बनविणे, रेल्वे परिसरात अनधिकृत वाहनांना प्रवेश बंदी, लांब दूरच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, फलाट क्रमांक 4 आणि 5 वर प्रतीक्षालय बनविणे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सर्व फलाटावर शौचालय निर्माण करणे, तसेच तिकीट आरक्षण केंद्राजवळ लघुशंकाची आणि अन्य सोयी करणे। रेल्वे विभागातर्फे रुपेश भोईर यांना लेखी पत्र देऊन सर्व मुद्द्यांवर योग्य उपाययोजना करण्याची हमी दिली आहे। निवेदन देतेवेळी रुपेश भोईर सोबत विभिन्न प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज।